नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीची बातमी आहे अत्यंत दुर्दैवी आणि धक्का बसवणारी, कारण आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे औरंगाबादमध्ये. औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर रुळावर झोपलेल्या 17 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. हे सगळे परप्रांतीय मजूर आहेत जे आपल्या घरी निघाले होते आणि मालगाडीने चिरडल्याने मजुरांचा मृत्यू झालेला आहे. सटाणा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे. जालन्यातल्या कंपनीत काम करणारे हे सगळे मजूर भुसावळला निघाले होते. तिथून निघणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनने हे मजूर त्यांच्या राज्यात जाणार होते, मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय. आज पहाटे हा अपघात झालाय आणि आपण ही दृश्य बघू शकतो. या रुळावर हे सगळेजण झोपले होते. सध्या रेल्वे बंद आहे, त्यामुळे साहजिकच इथून रेल्वे जातील अशी त्यांना अपेक्षा नसेल की रात्रीच्या वेळेला तिथून जाईल. आणि मालगाडी मात्र सुरू आहेत, माल वाहतूक सुरू आहे, त्यामुळे या मालगाडीनं, अचानक आलेल्या मालगाडीनं त्यांना त्या मालगाडीखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, काय अधिक माहिती मिळाली आहे या अपघाताबद्दल? कारण अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जखमी किती जण झालेत? कोणी या अपघातातून बचावलंय का? केतकी, या दुर्दैवी अपघातामध्ये 17 मजूर ठार झाल्याची माहिती आहे आणि 3 मजूर या ठिकाणी सुदैवाने बचावले आलेत आणि तेही गंभीर जखमी आहेत. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. हे सर्व मजूर जे आहेत जालना MIDCचे आहेत आणि जालन्याहून हे औरंगाबादकडे येत होते. आपल्याला माहित आहे की रेल्वेचे रोड हे सगळीकडे ब्लॉक झालेले आहेत. पोलीस कुणालाही प्रवेश देत नाही औरंगाबादमध्ये आणि या मजुरांकडे कसलेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी रेल्वे ट्रॅकने औरंगाबादकडे येण्याचा प्रयत्न केला. ते सायंकाळी 9-10च्या दरम्यान जालन्याहून निघाले होते आणि थकल्यानंतर ते मध्ये सटाणा, करमाड, औरंगाबादच्या मध्ये सटाणा एक छोटंसं गाव आणि त्या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम आहे. त्या उड्डाणपुलाच्या कामाच्या बाजूला हे मजूर रात्री झोपले आणि त्यांना वाटलं पहाटे लवकर निघून औरंगाबादला पोहोचावं, कारण औरंगाबादून कालपासून विशेष ट्रेन सुरू झालेल्या आहेत. ज्या परराज्यातील मजूर असेल, कामगार असतील, त्यांना घेऊन जातात. कदाचित ती गाडी पकडण्यासाठी ही लोक निघाले होते आणि सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वे बंद आहेत, कुठल्याही पद्धतीची रेल्वे धावत नाहीयेत. मात्र गुड्स ट्रेन, जी मालाची ने-आण करणाऱ्या गाड्या सुरू आहेत आणि ह्या दुर्दैवी मजुरांचा मृत्यू मालगाडी खालीच झालेला आहे, कारण औरंगाबादहून नांदेडला पेट्रोल घेऊन जाणारी ही मालगाडी होते आणि झोपलेले असताना कदाचित रेल्वे ड्रायव्हरलाही ते दिसले नसावेत आणि हा दुर्दैवी अपघात या ठिकाणी घडलेला. आता पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आता नेमके मजूर हे कुठल्या राज्यातील होते किंवा किती मजूर होते, यामध्ये किती पुरुष आहेत, हे आपल्याला आता थोड्या वेळात माहिती कळेल. सिद्धार्थ, हे जो रेल्वे रुळ आहे जिथे हा अपघात झालाय, त्या जागेबद्दल नेमकं सांग. हा अगदी मध्यभाग येतो का? म्हणजे इथे कुठेही आसपास स्टेशन दिसत नाहीये. हे मध्येच रेल्वे रुळावर झोपले असेल, अर्थातच थकले असतील, कारण सततची पायपीट करत असतील ते आणि त्यामुळे कदाचित अति थकून त्यांनी तिथेच झोपायचं ठरवलं असेल. पण या जागेबद्दल सांग तिथल्या. केतकी, निश्चित तू म्हणते तसंच आहे की हे घटनास्थळ जे आहे हे रेल्वे स्टेशनवरचं नाहीये किंवा क्रॉसिंग गेट असतात त्या ठिकाणीही हे ठिकाण नाहीये. हे अत्यंत मध्ये स्टेशन आहे आणि अनेक मजूर किंवा लोक जे इतर गावी जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा वापर करतात, कारण कुठेही कुणी रोकत नाही किंवा पोलीस रेल्वे ट्रॅकवर नसतात. त्यामुळे हे मजूर रेल्वे ट्रॅकने औरंगाबादकडे येत होते. अशी माहिती आहे की ही संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान पायी निघालेले आहेत आणि त्यांना यायला बराच वेळ लागला आणि करमाडच्या जवळ आल्यानंतर, करमाडवरून औरंगाबाद जवळपास 35 ते 40 किलोमीटर आहे. त्यांना वाटलं असं रात्री या ठिकाणी आराम करून सकाळी औरंगाबादसाठी पायी निघावं आणि 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचतील. आणि आज संध्याकाळी 7 वाजता जबलपूरला एक ट्रेन जाणार आहे. कदाचित हे मजूर जे आहेत औरंगाबादहून जी विशेष ट्रेन कामगारांसाठी सोडण्यात येणार आहे आज 7 वाजता जबलपूरसाठी, कदाचित त्यासाठीही ते या ठिकाणी येत असावेत. आणि तू म्हणते तसं की जवळपास 65 किलोमीटर जालना ते औरंगाबादचं अंतर आहे आणि ते जवळपास 40-45 किलोमीटर पायी आलेले आहेत आणि थकून कदाचित त्या ठिकाणी झोपले असावेत. सिद्धार्थ, आपण या अशा हजारो लाखो परप्रांतीयांची रोजची परवड बघतोय. मैलोनवैल उपाशी पोटी तान्ह्या लेकरा बाळांना घेऊन हे मजूर चालतायत नुसते, किंवा आपल्या रेल्वेमध्ये बसून घरी जाण्याची स्वप्न बघतायत. ही पायपीट त्यासाठीच असेल की आता आपल्याला आपल्या गावी तरी निदान जाऊन 2 घास निवांत खाता येतील, या आशेनं हे सगळे मजूर निघाले असतील आणि हा अक्षरशः काळानं घाला घातलाय त्यांच्यावर, असंच म्हणावं लागेल. केतकी, तू म्हणते तसं सगळ्यात जास्त परवड जे परप्रांतीय लोक इतर ठिकाणी अडकलेले आहेत
त्यांची परवड आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत. कारण सध्या त्यांच्याकडे काम नाही किंवा सगळे कंपनीज असतील किंवा बाकी त्यांचे रोजगाराचे जे काही मार्ग असतील ते सध्या बंद असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही किंवा बसून खाण्यातही त्यांना हे नाही. कारण त्यांच्याकडे आपण म्हणतो एवढी काही जमापुंजी नसते, ते रोजचं हातावरचं पोट असल्याचं आपण म्हणतोय. आणि कदाचित ते गावाकडे जातील तर गावाकडेही त्यांना काय सध्या रोजगार मिळणारच नाही, कारण सगळीकडे लॉकडाऊन आहे. मात्र आपल्या लोकांमध्ये जावं, आपल्या गावी जावं, काही ना काही जुगाड होईल तेव्हा आपल्या तिथं काही ना काही भागेल या आशेने हे मजूर जे आहेत आपल्या गावाकडे किंवा आपल्या राज्यामध्ये जाण्यासाठी धडपड करतायत आणि या धडपडीतूनच दुर्दैवी मृत्यू झाला केतकी. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या बद्दल. पण आणखी माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे, त्यामुळे असंच फोनवर राहतो. आपण बघणार आहोत नेमकं काय हा अपघात कसा झाला, काय नेमकं घडलं होतं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. औरंगाबादहून नांदेडच्या दिशेनं पेट्रोल घेऊन जाणारी ही मालगाडी होती. साधारणपणे सकाळी 6:30ची ही घटना आहे. जवळपास 20 मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपले होते, ज्यामध्ये 17 परप्रांतीय मजुरांचा मालगाडीनं चिरडल्यानं मृत्यू झालाय. 3 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. ग्रामस्थांना ही सगळी माहिती रेल्वे स्टेशनला कळवली. या मृतांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. जालन्याहून रेल्वे ट्रॅक मार्गे हे सगळे परप्रांतीय मजूर भुसावळला निघाले होते. हे सगळे जण जालन्यातल्या कंपनीतले मजूर असल्याचं समजतंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, आता सध्या तिथली काय परिस्थिती आहे? पोलीस अर्थातच तिथे गेले असतील. आता सध्याचे अपडेट्स काय देता येतील? ग्रामीण पोलीस प्रशासन किंवा करमाडचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. SP पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील त्या ठिकाणी काही वेळातच पोहोचतील. जिल्हाधिकारी उदय चौधरी आहेत तेही त्या ठिकाणी पोहोचतील. आता त्या ठिकाणी सर्व जिल्ह्याचं प्रशासन पोहोचतं आहे आणि जे काही आता मृतदेह होते ते सगळे एकत्र करून घाटी रुग्णालयामध्ये आणण्यात येतील या ठिकाणी. आणि त्यानंतर ते मजूर आहेत किंवा का ते कुठल्या राज्याचे गावचे आहेत त्याची ओळख पाठवलं जाईल आणि त्यानंतर तशा पद्धतीची त्यांची मृतदेह नेण्याची किंवा त्यांच्या नातेवाईकांना कळवण्याची जी आहे प्रोसेस जिल्हा प्रशासन या ठिकाणी करेल. त्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी असतील त्यांच्याकडूनही पंचनामा घेईल. नेमकं आता हे कंपनीत कोणत्या काम करत होते किंवा ते कुठून आले होते, कुठं जाणार होते किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्र होती का. कारण हे निश्चितच रेल्वे ट्रॅकरी येत होते याचा अर्थ या मजुरांकडे जे फिटनेस सर्टिफिकेट असेल किंवा प्रवास करण्यासाठीचे जे काही प्रशासनाने दिलेले कागदपत्र असतील ते कदाचित नसावेत. माझ्याकडे अजून माहिती नाही, कारण त्यांच्याकडे ते असते तर ते रोडने आले असते किंवा परवाना प्रवासासहित ते त्या ठिकाणी आले होते. निश्चितच तशा पद्धतीच्या परवानग्या किंवा तशा पद्धतीच्या अनेक मजुरांना केतकी यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की परवानगी मिळवायची कशी हेच त्यांना कळत नाही किंवा त्यांच्या कशा पद्धतीनं कुठं अर्ज करायचा हेही काही मजुरांना कळत नाही. सिद्धार्थ, तू आमच्या बरोबर असाच राहा. आपल्यासोबत आपले आणखी एक प्रतिनिधी आहेत भुसावळचे इम्तियाज अहमद आणि त्या आपल्याशी जोडले गेलेत. इम्तियाज, हा जो मार्ग आहे या मार्गावर सध्या मालवाहतूक कशा प्रकारे सुरू आहे नेमकी? केतकी मॅम, असं आहे की आता सध्या तर ट्रेन वगैरे हे सर्व बंद आहे, परंतु जे फक्त मालगाडी जे माल वाहतूक करणारे हे मालगाडी हे सोडण्यात येत आहे. कारण की कसं आहे की लॉकडाऊन संपूर्ण ट्रेन वगैरे हे बंद आहे. हे माल वाहतुकीने जे अत्यंत आवश्यक सेवा आहे जसं मेडिकल असेल, कांदा असेल, केळे वगैरे असेल हे पार्सल बॉयनं हे घेऊन जात आहे सध्याचा. तर यामुळे कसं आहे की या रेल्वेवरती माल वाहतूक ट्रेन हे जास्त सुरू आहे. इम्तियाज, भुसावळहून काही ट्रेन परराज्यात जाण्यासाठी निघणार होत्या का आज? हो, दिल्ली, ठाणे किंवा नाशिक, मुंबई इथनं परराज्यामध्ये जाणारे ट्रेन हे सोडण्यात येत आहे आणि भुसावळहून किंवा आज या उद्या हे भुसावळहून निघणार आहे. आणि जेणेकरून की जे परप्रांतीय आहे जे मुंबई, पुणे, नागपूर या लाईनवर प्रवास करून ते डायरेक्ट आपल्या गावी पोहोचत आहे. इम्तियाज, धन्यवाद या माहितीबद्दल. आपण पुन्हा जाणार. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, हे सगळे जण मजूर जालना इथल्या एका कंपनीत काम करत होते असं कळतंय, त्याबद्दल काय सांगशील? जालन्याहून साधारण या ठिकाणी येईपर्यंत किती वेळ या मजुरांना लागला असेल, कारण हे पायीच आले असतील तिथून?
सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण पुन्हा संपर्क करणार आहोत, पण अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. आपल्या गावी परत जाण्याची स्वप्न बघणाऱ्या या मजुरांवर काळानं घाला घातलाय. हे सगळे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते आणि रेल्वेनं जायच्या ऐवजी हे सगळेजण पायी चालत निघालेले होते. आपण आपल्याकडे बरोबर पुन्हा आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, जालन्यातल्या कंपनीत हे सगळे मजूर कामाला होते असं कळतंय, तर मग जालन्यापासून इथपर्यंत या लोकांना साधारण किती वेळ लागला असेल, कारण हे सगळे जण पायी चालत आले असतील तिथून? की औरंगाबाद ते जालना जवळपास 65 किलोमीटर अंतर आहे आणि जर पायी आपल्याला निघायचं असेल तर जवळपास 6-7 तास या ठिकाणी लागत आहे. आणि हे जे मजूर निघाले होते हे काय फक्त अंगावरच्या कपड्यासहित नाही, तर त्यांच्यासोबत त्यांचं काही साहित्य होतं किंवा त्यांच्यासोबत ओझही होतं. त्यामुळे आणखी त्यांचा वेळ वाढू शकतो, कारण अनेक ठिकाणी त्यांना यावं लागतं. आणि 6 ते 7च्या दरम्यान हे औरंगाबादहून निघाले आणि करमाडच्या जवळपास हे कदाचित अंदाजानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील, कारण 3-4च्या दरम्यान ते पोहोचले असतील किंवा 2 वाजता तिथं पोहोचले असतील आणि थोडासा विश्रांती करण्यासाठी त्या ठिकाणी झोपले असावेत. आपल्याला माहित आहे, मजुरांनाही माहित आहे की रेल्वे सगळी बंद आहे सध्या, कुठूनही प्रवासी रेल्वे नाही. त्यामुळे हे जे आहेत प्रवासी बिंदास्त झोपले असतील की रेल्वे येणार नाही, रेल्वे तर बंद आहेत. मात्र अशिक्षित असल्यामुळे कदाचित त्यांना माहित नसेल की माल वाहतूक सगळं राज्यभर रेल्वेने सुरू आहे. विविध अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत हे रेल्वेने माल वाहतूक केली जाते. आणि हा जो अपघात घडलेला आहे त्यांचा माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेनेच घडलेला आहे. सकाळी 6:30 वाजता औरंगाबादहून नांदेडला पेट्रोल घेऊन जाणारी ही मालगाडी होती आणि सकाळी 6:30च्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर तिथले जे काही आजूबाजूचे शेतकरी आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांनी ही घटना घडल्यानंतर रेल्वे स्टेशनचे जे अधीक्षक आहेत निकम हे कळलंय आणि त्यानंतर ग्रामीण पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांना माहिती कळालेली आहे. आणि आता जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन या तिन्ही प्रशासनाचे मोठे अधिकारी जे त्या ठिकाणी आहेत. आता रेल्वे रुळावरचे जे मृतदेह आहेत ते पूर्णपणे कलेक्ट करून ते अँब्युलन्सने आता औरंगाबादला आणले जाणार आहेत घाटी रुग्णालयामध्ये आणि पुढच्या प्रोसेस त्या ठिकाणी होतील. आपल्या सोबत सिद्धार्थ आता फोनवरून आहेत औरंगाबादच्या SP मोक्षदा पाटील. मोक्षदा मॅडम, आत्ताची तिथली काय परिस्थिती आहे? कारण अत्यंत म्हणजे 17 मजूर एकदम चिरडले गेलेले आहेत. आता याच्या पुढे काय केलं जाणार आहे तुमच्या औरंगाबाद प्रशासनाकडून? आतापर्यंत 15 मजूर चिरडले गेलेले आहेत आणि सध्याच्या माहितीनुसार असं समोर येत आहे की हे जालन्यावरून निघाले होते. तर आम्ही हे पाहत होतो की त्यांना तिथे निघण्यासाठी काय कारण झाले आणि ते ह्या रेल्वे ट्रॅक्स वरून भुसावळला जात होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आपण याची खबर दिलेली आहे आणि आता सध्या आपण त्या या दुर्दैवी घटनेमधल्या ज्या बॉडीज आहेत त्या शिफ्ट करणं आणि पुढची पंचनामा किंवा इन्क्वेस्ट या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सध्या आपण करत आहोत. मोक्षदा मॅडम, नेमकी ही घटना कशी घडली आहे याबद्दल काही माहिती सांगाल? हे बघा, सध्या अशी माहिती समोर येत आहे की हे जालन्यावरून निघाले होते आणि ज्यांना भुसावळ या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरची ट्रेन पकडायची होती आणि त्यामुळे ते त्या रेल्वे पटरीच्या बाजूबाजूने ते चालत होते आणि थकल्यामुळे त्यातील काही जण रेल्वे पटरीवर झोपले रेस्टसाठी आणि त्याच्यातले एक जण सध्या सिरियस आहे. 15 लोकांची कॅज्युअलिटी आहे आणि 4 लोक जे बाजूला बसले होते थोडे दूरवर ते जण वाचलेले आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांना थोडं धीर देऊन आपण त्यांच्याकडून परिस्थिती आणि वस्तुस्थिती जाणून घेत आहोत. मॅडम, हे सगळे जण मजूर कुठले होते, कुठल्या राज्यातले होते याबद्दल काही माहिती मिळाली आहे? जे मजूर आता सध्या बोलतात त्यांच्याकडून अशी सध्या माहिती मिळते की ते मध्य प्रदेशातले होते. म्हणजे जालन्याहून हे सगळे पायी निघाले होते आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे. आत्ताची सध्या तिथली काय परिस्थिती आहे? कारण यामध्ये महिला सुद्धा आहेत, काही लहान मुलं सुद्धा आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये महिला आणि लहान मुलं नाही आहेत आणि हे ठिकाण अतिशय इंटिरियर मध्ये आहे आणि इंटिरियर मधून ही रेल्वे ट्रॅक जातो आणि तिथे ती मालवाहू जी ट्रेन होती सकाळी 5:15 वाजता ती या घटनेमध्ये इन्व्हॉल्व होती.
मॅडम एक असा प्रश्न आहे की हे सगळे परराज्यातले जे मजूर होते हे आपल्या गावी या ट्रॅकवरून चालत निघाले होते. मुख्य रस्त्यापासून हे किती आता हे मुख्य रस्त्यावरून सतत चेकिंग होत असेल आणि कदाचित त्यामुळे त्यांनी या मार्गावरून जाण्याचा पर्याय स्वीकारला असेल का? आम्ही जालना जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती देत आहोत की तेथील कंपनीमध्ये काम करणारे हे मजूर होते आणि तेथील पुढल्या गोष्टी या जालना जिल्हा प्रशासनाच्या सोबत राहून आपण करू. धन्यवाद मॅडम तुमच्या या माहितीबद्दल. आपण बघितलं की मोक्षदा पाटील SP होत्या औरंगाबादच्या आपल्या सोबत आणि त्यांनी सांगितलं आत्ता सध्या तरी हे सगळे मृतदेह एकत्र करून त्यानंतर पुढच्या सगळी कारवाई करणार आहोत आणि 15 जणांचा एकूण यामध्ये मृत्यू झालेला आहे. आपण या घटनेचे आणखीही सगळी सविस्तर माहिती घेणार आहोत. इतरही घडामोडी पाहायच्या आहेत पण एका ब्रेकनंतर.